दरम्यान या सगळ्या प्रतिक्रिया का व्यक्त होत आहेत तर उद्धव ठाकरेंना सत्ताधारी नेत्यांकडून रामरक्षा नीट वाचण्याचा सल्ला का दिला जातोय आपण पाहूयात एक व्हिडिओ। श्री रामचंद्र तीर्थस्ते जपे ध्याने विनियोगः अतदियानम्ब ध्यायो राजा हनुमाहो धृतोरदिशां बद्धपद्मासनस्तां पीतौ वसारां नवकमलदलास् परिणतं प्रसन्नां वामाकारोडसीता मुखगमनं विरल्लो शरण्यराधां नानालङ्कारयुक्तां तर हा व्हिडिओ त्यावेळेचा आहे ज्यावेळेला रामरक्षा आंदोलन शिवसेनेनं राज्यभरात केलं होतं आणि त्यावेळेला उद्धव ठाकरे पुस्तक वाचत होते रामरक्षेचं, मात्र त्यातही त्यांना ती नीट वाचता येत नव्हती अशी टीका राजकीय वर्तुळातून झाली होती। आणि त्याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेजी आहेत। सुषमा अंधारेजी, मुख्यमंत्री असतील किंवा गोविंदगिरी महाराज असतील, त्यांनी उद्धव ठाकरेंना रामरक्षा नीट म्हणता येत नाही, आधी रामरक्षा शिका आणि मग आंदोलन करा असा सल्ला दिलाय। नाही, त्यांची टीका करणं स्वाभाविक आहे, कारण त्यांच्या अडचणी अशा आहेत की त्यांच्या विश्वगुरूंना टेलिप्रॉम्प्टर शिवाय काहीच वाचता येत नाही। त्यामुळे त्यांना असं वाटतं की विश्वगुरूंना जर टेलिप्रॉम्प्टर लागत असेल तर इतरही लोकांना लागतो का। पर हम उनको, और वो खासकर जब हिंदी में बताते तो उनको बताना चाहिए कि हमें टेलिप्रॉम्प्टर की जरूरत नहीं है। नवनीत राणा को कितना हनुमान चालीसा आता है यह हमने देखा है। रही बात कितना पढ़ने आता है या नहीं पढ़ने आता है, तर आम्ही जरा फडणवीसांना सांगितलं पाहिजे। फार सुंदर दोहा आहे संत कबीरांचा, पोथी पडपड पंडित होय ज्ञान मिळाना कोय, नाही अक्षर प्रेम का पडे सो पंडित होय। देवेंद्र फडणवीस यांना द्वेषाचीच भाषा कळते, त्यामुळे त्यांनी कितीही अशा पोथ्या वाचल्यान काही जरी केलं तरी आधी प्रेमाची भाषा समजून घ्या। आमच्यासाठी उद्धव साहेब हे अत्यंत संयमी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुणाच्याही बद्दल विद्वेषी भाषा करत नाहीत, हे जास्त महत्वाचं आहे। त्यामुळे एखादी व्यक्ती काय वाचते काय नाही वाचते हे तुम्ही नाही ठरवू शकत। मुळात पाऊस पडत असताना ज्या पोथीवर पाणी पडू नये म्हणून ती पोथी मागे दिली जाते ती खराब होईल, भिजेल बाबा ती पोथी, आणि त्याचा विपर्यास करून असे जे गलिच्छ राजकारण करतात त्यांना मला वाटतंय संत कबीरांचा हा दोहा फारच चपकल बसतो। पण सुषमाजी, ज्या पद्धतीने हे व्हिडिओ आपण पाहतोय त्या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे स्वतः वाचताना दिसत आहेत। बरं, जे मंत्र म्हटले जात आहेत किंवा रामरक्षेचे जे वेचे म्हटले जात आहेत त्यामध्ये उच्चार वेगळे आहेत आणि उद्धव ठाकरे उच्चार वेगळे करतायत। अशा पद्धतीनं आपणच विरोधकांच्या हाती कोलीत देतोय असं वाटत नाही का? अजिबातच वाटत नाही, कारण देवेंद्र फडणवीस किती मंत्र येतात हे आम्ही अनेक वेळेला बघितलेलं आहे। देवेंद्र फडणवीसांच्या सोबत जात आणि धर्माच्या नावावर नंगानाच करणारे त्यांच्या सोबतचे जे लोक आहेत त्यांना किती मंत्र आणि श्लोक येतात तेही आम्ही बघितलेलं आहे। देवेंद्र फडणवीसांच्या सोबत असणाऱ्या नवनीत राणा, ज्यांनी मातोश्रीच्या समोरच मला हनुमान चालीसा म्हणायचे असा अकांड तांडवकर जो आक्रस्ताळेपणा केला होता, त्यांना हनुमान चालीसा तर म्हणता येत नाहीच नाही, पण त्यांना साधं हनुमानाला हनुमान का म्हणतात एवढं सांगता येत नाही। अशा लोकांनी आम्हाला शहाणपण शिकवण्याची गरज नाही आणि आम्हाला काय येतं काय येत नाही, आम्ही हिंदुत्ववादी आहोत की नाही याचं सर्टिफिकेट ज्यांना साधं गणेश विसर्जन कसं करतात हे कळत नाही, अशा लोकांकडून आम्हाला ते सर्टिफिकेट घेण्याची गरज वाटत नाही। धन्यवाद सुषमाजी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। आणि आता पुन्हा एकदा रामरक्षेचं आंदोलन ठाकरे गट करणार आहे, त्यावेळेला घडा घडा रामरक्षा म्हणून दाखवतील आंदोलक असं आपण अपेक्षा करूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल।